झी 24 तास एक पाऊल पुढे। अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय। यातूनच शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन कोते यांना मारहाण करण्यात आली आहे। शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात कोते यांना मारहाण करण्यात आली, तसंच कोते यांचे बॅनर्स देखील फाडण्यात आले। नगरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय। शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन कोते यांना कार्यकर्ता मेळाव्यात मारहाण करण्यात आली। प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेऊया। प्रशांत, काय नेमका हा मगाशी प्रकार घडला होता आणि आता सचिन कोते यांना जी मारहाण झाली त्याबाबत काही गुन्हा नोंदवण्यात आलाय का? काय प्रकार घडलाय? पंकज, शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होता शिर्डीत आणि त्या मेळाव्यात सचिन कोते स्टेजवर चढत असताना सचिन कोतेंना तेथील उपस्थित असलेल्या शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी बाचाबाची झाल्यानंतर मारहाण केलेली आहे। सचिन कोते जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत आणि घटनास्थळी त्यानंतर शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख हे सुहास सावंत हे पोहोचले आहेत आणि त्यांनी कार्यक्रम पुढे चालू ठेवलेला आहे। दुसरीकडे मात्र घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवल्याने आता शांतता आहे। सचिन कोते किंवा दुसरीकडून कोणीही अद्याप या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। मात्र शिर्डी आणि एकंदरीत नगर जिल्ह्यातल्या ज्या नेमणुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झाल्या होत्या त्या नेमणुकांमधूनच हा वाद उफाळून आल्याचं समोर येत आहे आणि आता या प्रकरणी पुढची शिवसैनिक काय भूमिका घेतात हे बघावं लागणार आहे। नक्की दृश्य देखील आपल्याकडे आलेली आहेत। प्रशांत, वरिष्ठांकडून काय नेमकं सांगण्यात आलंय या मारहाणीबद्दल आणि का नेमका हा प्रकार घडला? किती दिवसापासून ही धुसफूस सुरू होती? त्यांच्या विरोधात असंतोष होता, काय नेमकं कळलंय? पंकज, गेल्या 6 महिन्यापासून ज्या वेळेस शिवसेनेने आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिर्डीचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब शेवरे या सगळ्यांचा निवडीमध्ये समावेश होता आणि त्यानंतरच अंतर्गत धुसफूस चालू होती। काही काळ तर शिर्डीला 2 शहराध्यक्ष होते आणि इतरही ठिकाणचे जे शिवसैनिक होते त्यांच्यातही श्रीरामपूर असो की संगमनेर असो त्यांच्यातही खतखत सुरू होती। मात्र आजचा जो मारामारीचा प्रकार झालेला आहे तो शिर्डीच्या अंतर्गत वेगळ्या कालातून झालेला दिसतोय। जे इतर जे शिवसेनेचे शहराध्यक्ष होते त्यांचा यात सहभाग झालेला दिसत नाहीये आणि या ठिकाणी आता मेळावा सुरू असल्यामुळे अद्याप शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया कोणतीही आलेली नाही आहे। धन्यवाद प्रशांत, दिलेल्या माहितीबद्दल। ही दृश्य आपण पाहू शकता, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत झी 24 तासवर। शिर्डीमध्ये जो कार्यकर्ता मेळावा सुरू होता त्या कार्यकर्ता मेळाव्यात शिर्डीचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन कोते यांना मारहाण करण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता शिगेला पोहोचलाय। शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातच कोते यांना मारहाण करण्यात आली, त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सचिन कोते आणि दुसऱ्या बाजूने देखील या संदर्भात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। ही दृश्य आपण बघता आहात। कार्यकर्ता मेळाव्यात जो गोंधळ उडाला, सचिन कोते यांना मारहाण करण्यात आली, त्याची ही दृश्य आहे। कोते यांचे बॅनर्स देखील फाडले आहेत। गेल्या 6 महिन्यापासून धुसफूस सुरू होती। शिर्डीला मधल्या काळात 2 शहराध्यक्ष शिवसेनेसाठी होते। वरिष्ठांकडून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, काही झालंच नाही अशा आविर्भावात पुन्हा हा कार्यकर्ता मेळावा यापुढेही सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।